जेव्हा आपण देशाच्या विकासाची गोष्ट करतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर येतात मोठे पूल, प्रशस्त हायवे आणि वेगवान रेल्वे. पण विचार करा, काय होईल जेव्हा एखादा महत्त्वाचा रेल्वे प्रकल्प प्रगतीचं नाही तर एका न संपणाऱ्या प्रतीक्षेचं प्रतीक बनेल? आज आपण अशाच एका प्रकल्पाचं कोढं उलगडणार आहोत, जो कागदावर येऊन अर्धशतकापेक्षा जास्त काळ लोटला आहे, पण प्रत्यक्षात मात्र अजूनही मैलाचा दगडच आहे. अगदी बरोबर. तब्बल 56 वर्ष भारताच्या दोन अत्यंत महत्त्वाच्या आणि गतिमान प्रदेशांना जोडणारी एक रेल्वे लाईन गेल्या 56 वर्षांपासून फक्त सरकारी फायलींमध्येच धावत आहे. ही केवळ एक संख्या नाहीये, तर ही कहाणी आहे वाया गेलेल्या संधींची आणि अपूर्ण राहिलेल्या वचनांची. मग साहजिकच प्रश्न पडतो की ज्या प्रकल्पाचे फायदे इतके स्पष्ट आहेत, ज्यामुळे लाखो लोकांचं आयुष्य बदलू शकतं, तो फक्त 114 किलोमीटरचा रेल्वे मार्ग इतकी वर्ष का रखडलाय? चला यामागची नेमकी कारणं काय आहेत ते शोधून काढूया. या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण 5 टप्प्यांमध्ये पुढे जाऊ. सर्वात आधी या प्रकल्पातून नेमकं काय वचन दिलं गेलं होतं ते पाहू. मग त्याच्या रखडलेल्या प्रवासाचा संपूर्ण आढावा घेऊ. त्यानंतर त्यामागचे मुख्य अडथळे कोणते आहेत ते समजून घेऊ. या विलंबाची खरी किंमत काय आहे ते तपासू. आणि शेवटी हा प्रकल्प आराखड्यातून प्रत्यक्षात येऊ शकतो का यावर एक नजर टाकू. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या विभागापासून. हा प्रकल्प नक्की आहे तरी काय आणि त्याचं वचन काय आहे? या प्रकल्पाची प्रचंड क्षमता आणि त्याचं सामरिक महत्त्व समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर हा आहे बेळगाव सावंतवाडी रेल्वे मार्ग. एक 114.6 किलोमीटर लांबीचा प्रस्तावित मार्ग, जो कर्नाटकातील बेळगावला थेट महाराष्ट्रातील सावंतवाडीशी जोडणार आहे. पण खरं तर हा फक्त 2 शहरांना जोडणारा मार्ग नाहीये, तर कोकण रेल्वे आणि दक्षिण पश्चिम रेल्वेला जोडून कनेक्टिव्हिटीमधली एक खूप मोठी दरी भरून काढणारा हा एक महत्त्वाचा दुवा आहे. या स्लाइडवरची तुलनाच या प्रकल्पाचं महत्त्व एकदम स्पष्ट करते. सध्या बेळगावहून कोकणात जायचं असेल तर लोंढा मडगाव मार्गाने एक मोठा वळसा घालून जावं लागतं. हा नवीन प्रस्तावित मार्ग थेट असल्यामुळे तब्बल 165 किलोमीटरचं अंतर कमी होणार आहे. याचा सरळ अर्थ आहे वेळ आणि इंधन या दोन्हींची प्रचंड बचत. पण या मार्गाचे फायदे फक्त अंतर कमी करण्यापुरते मर्यादित नाहीत बरं का. यामुळे या संपूर्ण प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल. कोकणातला भाजीपाला, फळं आणि मासळी बेळगावच्या बाजारपेठेत अगदी ताजी पोहोचेल. कोकणच्या पर्यटनासाठी एक नवीन प्रवेशद्वार उघडं होईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मान्सूनमध्ये जेव्हा दरडी कोसळल्यामुळे मुख्य मार्ग बंद होतात, तेव्हा हा एक अत्यंत महत्त्वाचा पर्यायी मार्ग ठरू शकतो. आता इतके सगळे फायदे असूनही हा प्रकल्प रखडला आहे. मग आता आपण या प्रकल्पाच्या इतिहासाकडे वळूया. हा प्रवास प्रगती आणि त्यानंतरच्या निष्क्रियतेच्या चक्रात नेमका कसा अडकला हे पाहणं महत्त्वाचं आहे. या प्रकल्पाची गोष्ट सुरू होते थेट 1970 मध्ये, जेव्हा याचं पहिलं सर्वेक्षण झालं. त्यानंतर मात्र अनेक दशकं काहीच हालचाल झाली नाही. मग 2018 मध्ये दुसऱ्या सर्वेक्षणाचा सकारात्मक अहवाल आला आणि आशेचा एक नवा किरण दिसला. पण त्यानंतर कोरोना महामारी आली आणि राजकीय पाठपुरावा देखील कमी झाला. त्यामुळे प्रकल्पाला लागलेली गती पुन्हा एकदा थांबली. आणि आज इतक्या वर्षांनंतरही हा प्रकल्प केवळ मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. आता आपण या विश्लेषणाच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे येऊया. या दशकांच्या प्रदीर्घ दिरंगाई मागे नेमकी कोणती कारणं आहेत? चला या गुंतागुंतीच्या कारणांना 3 स्पष्ट आणि एकमेकांशी जोडलेल्या मुद्द्यांमध्ये विभागून पाहूया. थोडक्यात सांगायचं झालं तर हा प्रकल्प एका क्लासिक कोंडीमध्ये अडकला आहे. ही कोंडी आर्थिक, प्रशासकीय आणि राजकीय आव्हानांच्या जाळ्याने विणलेली आहे. चला यातील प्रत्येक अडथळा आता जरा सविस्तरपणे पाहू. पहिला आणि सगळ्यात मोठा अडथळा आहे तो म्हणजे पैसा. 2018च्या अंदाजानुसार या प्रकल्पासाठी 1805 कोटी रुपये लागणार होते. इतक्या मोठ्या रकमेसाठी केंद्रीय अर्थसंकल्पातून निधी मिळवणं ही एक मोठी प्रशासकीय आणि राजकीय प्रक्रिया असते. आणि दुर्दैवाने या प्रकल्पाला अजूनही तो निधी मंजूर झालेला नाहीये. दुसरा अडथळा आहे प्रशासकीय गुंतागुंत. हा मार्ग कर्नाटक आणि महाराष्ट्र या 2 राज्यांमधून जातो. याचाच अर्थ दोन्ही सरकारांमध्ये भूसंपादन आणि इतर परवानग्यांसाठी अगदी अचूक समन्वय असणं गरजेचं आहे. ही एक अत्यंत किचकट प्रक्रिया आहे आणि नेमकी इथेच गाडी अडकलेली दिसते. आणि तिसरा पण कदाचित सर्वात महत्त्वाचा अडथळा आहे तो म्हणजे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव. स्थानिक पातळीवर नेते आणि समित्या आवाज उठवतात, पण राष्ट्रीय स्तरावर सातत्यपूर्ण पाठपुराव्याची कमतरता स्पष्ट दिसते. सरकारं बदलतात, नेते बदलतात आणि मग प्रकल्पाचं प्राधान्य मागे पडतं. यामुळे प्रकल्पाला जी काही थोडीफार गती मिळते ती सुद्धा पुन्हा हरवून जाते. चला आता या धोरणात्मक विश्लेषणाला आपण जमिनीवरच्या वास्तवाशी जोडूया.
या विलंबाचे परिणाम केवळ कागदावर किंवा फायलींमध्ये अडकलेले नाहीयेत, तर ते ह्या प्रदेशातल्या लाखो लोकांच्या जीवनावर आणि अर्थव्यवस्थेवर थेटपणे होत आहेत. तर मग या 56 वर्षांच्या विलंबाची खरी किंमत काय आहे? ही किंमत म्हणजे आपल्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी गमावलेल्या आर्थिक संधी. ही किंमत आहे कोकणच्या पर्यटन क्षेत्राची मंदावलेली वाढ. याचाच अर्थ आपण कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या विकासाची जी प्रचंड क्षमता आहे ती पूर्णपणे वापरतच नाही आहोत. आता आपण समारोपाकडे आलो आहोत. ह्या 56 वर्षांच्या प्रवासाचा एक सारांश घेऊ आणि सुरुवातीला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू. हा प्रकल्प केवळ एक आराखडाच राहणार की तो वास्तवातही उतरेल? तर मग या प्रकल्पाची आतापर्यंतची कहाणी आपण 4 सोप्या पायऱ्यांमध्ये मांडू शकतो. पहिली पायरी होती एका मोठ्या दूरदृष्टीची, दुसरी पायरी ठरली दशकांच्या विलंबाची, तिसऱ्या पायरीवर हा प्रकल्प आर्थिक आणि प्रशासकीय अडथळ्यांच्या भिंतीवर जाऊन आदळला, आणि चौथी पायरी म्हणजे प्रादेशिक विकासाची एक मोठी संधी गमावण्याची ही एक दुःखद कहाणी आहे. बेळगाव सावंतवाडी रेल्वे मार्गाची कहाणी ही केवळ एका प्रकल्पाची नाही, तर ती भारतातल्या पायाभूत सुविधांसमोरच्या आव्हानांचं एक प्रतीक आहे. त्यामुळे शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न हाच आहे की 2 राज्यांचं आणि लाखो लोकांचं भवितव्य बदलण्यासाठी या मार्गावर रूळ टाकले तरी कधी जाणार? यासाठी आणखी एका पिढीला वाट पाहावी लागेल की ही 56 वर्षांची प्रतीक्षा आता तरी संपणार?